नमस्कार. घाटकर परिवारात आपले स्वागत आहे. जवळजवळ 5 शतकांपूर्वीची गोष्ट. राजस्थानातील जोधपूरपासून 25 किलोमीटर अंतरावर खेजदली नावाच्या गावात बिश्नोई समाजाचे लोक राहत होते. या बिश्नोई लोकांनी गावात असंख्य झाडे लावली. त्यांचे गुरु जांभेश्वर यांनी झाडांच्या व प्राण्यांच्या संरक्षणासंबंधी आज्ञा दिल्या होत्या. त्यातील 2 प्रमुख आज्ञा म्हणजे कोणतेही हिरवं झाड निर्दयपणे पाडले किंवा तोडले जाऊ नये आणि कोणताही प्राणी ठार मारला जाऊ नये. तेथील तत्कालीन महाराज अभयसिंग यांना एक नवीन महाल बांधायचा होता. त्यासाठी त्यांना लाकडाची गरज होती. त्यांनी आपल्या सैनिकांना गावात काही खेजरी झाडे तोडण्यासाठी पाठवले. मजुरांनी झाडे तोडण्यासाठी सुरुवात केल्यावर तिथे असलेल्या अमृता नावाच्या एका शूर महिलेने मजूर कापत असलेल्या झाडाला विळखा घातला. पण मजुरांनी मात्र तिच्यावर देखील कुऱ्हाड चालवली. या घटनेने जवळपास 230 वर्षानंतर दुसऱ्या पर्यावरण चळवळीला प्रेरणा दिली. ते म्हणजे 1970च्या दशकातील उत्तराखंडमधील चिपको आंदोलन. आज बिश्नोईंनी घालून दिलेल्या या उदाहरणाचे अनुकरण आपण सर्वांनी केले पाहिजे. आपण जर पूर्वीची माणसं पाहिली तर ती या निसर्गालाच देव मानत होती आणि त्याची राखणदार म्हणून पूजा करत होती. हा राखणदार म्हणजे नक्की कोण हो? हा निसर्गच माझा राखणदार, माझी रक्षा करणारा. म्हणून ती देवराईला जाऊन नमस्कार करायची. ही देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेलं वन. अशी आपल्या पूर्वजांची निसर्गावर असलेली श्रद्धा. अशा प्रकारची निसर्गावर श्रद्धा असलेल्या तुलसी गौडा, ना पायात चप्पल ना अंगावर महागडी वस्त्रे, सुरकुतील्या चेहऱ्यावर केवळ एक निरागस हास्य, आयुष्यभर कष्टाने झिजलेल्या या हातात पद्मश्री पुरस्कार देऊन राष्ट्रपती ह्या आजीचा गौरव का करतायत? कर्नाटकच्या कोकणपट्ट्यात अंकोला तालुक्यातील तुलसी गौडा यांनी आजपर्यंत लाखो झाडांची रोपटी रुजवून जंगल उभं केलं. पण आज आपण पाहिलं तर झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत आहे. याचाच परिणाम म्हणजे डोंगरकड्यावरून जमीन खचून दरड कोसळून होणारं भूस्खलन. त्यामध्ये सापडलेलं मग केरळमधील वायनाड असो, महाराष्ट्रातील रिशाळवाडी असो, महाडमधील तळीये किंवा पुण्यातलं माळीण. शेकडो वर्षांपासून घरावर मायेचा हात धरून उभा असलेला डोंगरकडा काळ बनून खाली आला. मातीच्या ढिगाऱ्याखाली कुटुंब गाडली गेली. सगळं काही धरणीनं पोटात घेतलं होतं. जाळ पेटला जन्माची